गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. मोबाईल हा आता सगळ्यांसाठी खेळ झालेला आहे मित्रांनो. आपल्या आयुष्यातील इतक्या पण बारीक बारीक गोष्टी मोबाईलवर मांडू नका. सोशल मीडिया हा प्रकार जितका चांगला आहे ना, तितकाच वाईटसुद्धा आहे. तुमचं आयुष्य बर्बाद करू शकतो. आज सहज मोबाईल बघत होते, त्याच्यामध्ये आज 2 दिवसापासून आहे ना, एक लहान मुलगा मुलगी, म्हणजे एवढे पण लहान नाही आहे, 17-18 वर्षाचे असतील, त्यांनी त्यांचा व्हायरल होण्यासाठी व्हिडिओ अपलोड केला आहे आणि तो पण घाणेरडा व्हिडिओ अपलोड केला आहे. पण मुलांना फेमस होण्यासाठी ते आजकाल काहीही करू शकतात. पण फेमस होण्याच्या मागे त्यांचं आयुष्य, त्यांचं करिअर बर्बाद होतं हे त्यांना कळत नाही आहे. आणि पब्लिक पण अशा गोष्टीला एवढी हवा घालतं ना, की पूर्ण व्हायरलच तो व्हिडिओ करून टाकतात. लहान मुलं आहे, त्यांना समजून घेण्याच्या ऐवजी तो व्हिडिओ इतका व्हायरल केला आहे, अक्षरशः त्यांच्या आयुष्याला घोडे लागले. रडतात ते, हातपाय जोडतात ते. पण आता हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे, ते आईवडील काय झोपलेले असतात का, की मुलं इथपर्यंत जाईपर्यंत? मोबाईल मुलांनो जितका चांगला आहे तितका वाईटसुद्धा आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर मांडू नका, कारण लोक ही खरंच चांगली राहिलेली नाही आहेत. त्यांना फक्त वाईट आणि वाईटच बघायचं असतं. त्याच्यामुळे ना ह्या अशा गोष्टी लहान मुलांनो खरंच म्हणजे व्हायरल तुम्ही व्हा, चांगल्या गोष्टीतून व्हा, पण अशा फालतू गोष्टीतून व्हायरल होऊ नका की तुमचं आयुष्य बर्बाद होईल आणि तुमच्याबरोबर तुमच्या घरातल्यांचं सुद्धा होईल. खरंच आजकाल मोबाईलवर बघून बघून असं भीती वाटते ना, की मुलं काय करतात ही बारीक बारीक. इतकं फेमसच व्हायचं असेल तर चांगल्या गोष्टीतून फेमस व्हा ना. आजकाल प्रत्येकाला आहे ना लवकर हे हवं असतं, की आपल्याला पटकन कुणी ओळखावं, पटकन हे व्हावं. पण नका असं करू. तुम्हाला कुणी ओळखल्याने माणूस ओळख फक्त 2 दिवस ठेवतो. त्याच्यामुळे आहे ना फेमस चांगल्या गोष्टीतून व्हा मुलांनो. तुमचं हे वय एवढं बारीक आहे ना, आणि जे तुम्ही करताय ना त्याने फक्त आणि फक्त आयुष्याचं वाटोळं होणार आहे. आणि शेवटी फक्त आहे ना तुमच्याकडे मरणाशिवाय काहीच राहणार नाही आहे. आईवडिलांनी सुद्धा मुलांकडे जरा लक्ष द्या, की मुलं आपले मोबाईलमध्ये काय करतात आहे. सोशल मीडियावर अटॅच जरी असले तरी चांगल्या गोष्टींसाठी असावे, वाईट गोष्टींसाठी नाही, की पार ते मरणाच्या दारात जाईपर्यंत आईवडील बघत नाही आहेत. खरंच खूप वाईट गोष्टी सोशल मीडियावर चालल्यात. आपण प्रत्येकाची तर नावं घेऊ शकत नाही. बघा, मुलांकडे लक्ष द्या. थँक्यू.